लहानपणी वर्गामध्ये मॉनिटर पदासाठी सुद्धा आमची एक निवडणूक झाली होती आणि त्याच्यातून मॉनिटर निवडला जात होता. हे जर का राजकारण मोठ्यांचं असं बघायला मिळालं तर विरोध सहन करायची क्षमता नष्ट करत जाण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल होईल का? आणि मुळात आताच्या राजकारणाकडे आपण कसं पाहतो? ते होईल का असं विचारायचं कारणच नाही, ते सुरू झालेलीच आहे, थेट सुरू झालेली आहे, त्यात काही शंकाच नाही. हेनरी फोर्ड यांचं फार सुंदर एक दाखला आहे. हेनरी फोर्ड मीटिंग जेव्हा बोलवायचे कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जेव्हा असायची तेव्हा ते स्वतः असे खूप गप्प राहून प्रत्येकाची मतं काय आहेत हे बघायचं. आणि त्या अशा अनेक मिटिंगानंतर बैठकानंतर त्यांनी लिहून ठेवलेले ज्या क्षणाला मला लक्षात येतं या माझ्या 2 ज्येष्ठ व्यवस्थापकांमध्ये एकमत आहे एखाद्या विषयावरती, त्यावेळेला मी त्यातल्या एकाला जायला सांगतो. एवढा मोठा संदेश आहे याच्यामध्ये की एकमताची गरज नाही आहे. तर तू आणि मी आपण एकमेकांविषयी बोलतो आणि आपण दोघे किती छान आहोत, चांगले आहोत वगैरे वगैरे चालणार, तर याची गरजच नाहीये. हे बिनविरोध राजकारण हे एका अर्थाने विरोध संपवण्याच्या दिशेकडेच जाणार आहे. आणि याच्यामध्ये मला सत्ताधीश एवढे आरोप करावा असं वाटतं त्यांच्यावरती, तेव्हा त्यांना जेवढं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं असं वाटतं, त्याच्यापेक्षा अधिक हे विरोधी पक्षीयांना त्याची जबाबदारी घ्यायला हवी. तुम्ही सगळ्यात मुद्दा कुठला आहे तो म्हणजे काय, दरवाजाच्या मागणे एकमेकांची व्यवहार करतो. आता तुम्ही वाचलं असेल थॉमस फ्रिडमनचं एक